नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या YouTube चॅनल ज्ञान गंगोत्रीवर। मी तुमचा मित्र अंकित। मित्रांनो, याच्यापूर्वी आपण रक्तभिसरण संस्था आणि प्लाझ्मा बद्दल माहिती जाणून घेतलेली आहे। या व्हिडिओमध्ये आपण बघू रक्तपेशी ब्लड सेल्स बद्दल माहिती जाणून घेऊ। तर ब्लड सेल्स जे असतात त्या ब्लड सेल्सचे तीन प्रकार आहेत। पहिला RBC, दुसरा WBC आणि तिसरा आहे प्लेटलेट्स। तर बघा, RBC जे आहेत, RBC रेड ब्लड सेल्स, यांना आपण लाल रक्तपेशी किंवा लोहित रक्तपेशी असं सुद्धा म्हणतो, कारण RBC मध्ये लोह असतो। दुसऱ्या WBC ज्यांना आपण पांढऱ्या रक्तपेशी, कारण यांचा रंग पांढरा असतो। सैनिकी पेशी, कारण हे अँटीबॉडी तयार करतात आणि रोगांशी भांडतात। तिसरा श्वेत रक्त, ओके चला ठीक आहे, पांढरा आणि श्वेत एकच गोष्ट आहे। तर व्हाईट ब्लड सेल्स आणि तिसरा प्लेटलेट्स हे ब्लड गोठवण्याच्या प्रक्रियेत फार इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतात। तर आज आपण RBC बद्दल माहिती जाणून घेऊ। तर बघा मित्रांनो, हा जो चित्र दिसतोय तुम्हाला स्क्रीनवर तो आहे RBCचा। RBCचा जर आकार बघितला आपण तर बघा गोलाकार आहे, म्हणजे सर्क्युलर आकार आहे। दुसरी गोष्ट हे द्विअंतर्वक्र असतात, द्विअंतर्वक्र बाय कॉन्केव असा त्यांचा आकार असतो आणि गोलाकार असतात। तर आपण बघून घेऊ RBC बद्दल संपूर्ण माहिती। तर बघा, ओके तर लाल रक्तपेशी किंवा लोहित रक्तपेशी असं आपण यांना म्हणत असतो। यांचा जो आकार असतो तो गोलाकार असतो, सर्क्युलर असतो आणि द्विअंतर्वक्र बाय कॉन्केव अशा प्रकारे असतो। न्यूक्लियस म्हणजे केंद्रक लाल रक्तपेशीमध्ये नसतो आणि दुसरं नाव आहे यांना अर्थ्रोसाइट्स असं सुद्धा आपण म्हणत असतो। यांचा जो आकार आहे तो खूप लहान असतो। RBCचा आकार कसा असतो? खूप लहान असतो। 7 मायक्रोमीटर व्यास तर 2.5 मायक्रोमीटर जाडी असते। ओके, हिमोग्लोबिन नावाच्या घटकामुळे RBC ला लाल रंग प्राप्त झालेला आहे। कोणत्या घटकामुळे? हिमोग्लोबिन नावाच्या घटकामुळे लाल रंग प्राप्त झालेला आहे। सामान्यतः RBC स्त्रीमध्ये प्रमाण हे कमी असते, तर पुरुषांमध्ये RBC चे प्रमाण हे जास्त असते। स्त्रीमध्ये जर RBC चे प्रमाण बघितलं तर 43 ते 52 लाख घनमीटर असते, तर पुरुषांमध्ये 51 ते 58 लाख घनमीटर एवढा प्रमाण असतो। RBC 127 दिवस जगतात। किती दिवस जगतात? 127 दिवस जगतात आणि प्लीहामध्ये जाऊन मरतात। इथे काही प्रश्न तयार झालेले आहेत की लाल रक्तपेशींचा आकार कसा असतो, तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे लाल रक्तपेशींचा आकार द्विअंतर्वक्र असतो। कसा असतो? द्विअंतर्वक्र आणि गोलाकार असतो। त्यांचा आकार खूप लहान असतो, 7 मायक्रोमीटर। ओके, आणि हिमोग्लोबिन या घटकामुळे त्यांचा रंग लाल असतो। का लाल असतो? तर किती दिवस जगतात विचारल्यावर तुम्हाला सांगता यायला पाहिजे की ते 127 दिवस जगत असतात। त्यानंतर बघा, जे गर्भ असतो, गर्भामध्ये यकृतात RBC तयार होतात, लिव्हरमध्ये आणि प्लियामध्ये। जो गर्भात मूल असतो त्या गर्भामध्ये असणाऱ्या मुलात लिव्हर आणि स्प्लीनमध्ये लाल रक्तपेशी तयार होतात। तर प्रौढ माणसात, एडल्ट पर्सनमध्ये RBC या अस्थिमज्जेत तयार होतात। कुठे तयार होतात? अस्थिमज्जेत तयार होतात। ओके, बोन मॅरोमध्ये। आता तुम्ही म्हणणार सर बोन मॅरो काय आहे? तर बघा, जे अस्थिमधील बोन्स असतात त्यांच्या पोकळ जागेत स्टेम सेल्स असतात आणि त्या स्टेम सेल म्हणजेच अस्थिमज्जा होय। त्या स्टेम सेल, बोन मॅरोज म्हणजे काय? तर ते पोकळमध्ये जो हा भाग दिसतो तुम्हाला, यालाच काय म्हणू आपण? अस्थिमज्जा असे म्हणून। हे मूळ सेल जे असतात, स्टेम सेल इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण आपल्या बॉडीतील प्रत्येक रक्तपेशी तयार करण्यामध्ये या मूळ पेशींचा हात असतो। ओके, तर बोन मॅरोमध्ये RBC तयार होतात, लक्षात ठेवायचे, आणि प्लिहामध्ये जाऊन मरतात। RBC मधील महत्वाचा एक घटक आहे तो म्हणजे हिमोग्लोबिन। मित्रांनो बघा, हिमोग्लोबिन जर कमी झाला तर आपण म्हणतो या व्यक्तीमध्ये ब्लड कमी झालेला आहे। ऍक्च्युअल मध्ये RBCचा मुख्य घटकच हिमोग्लोबिन आहे। हिम म्हणजे लोह, लोहलाच आपण आयरन असं सुद्धा म्हणतो, व ग्लोबिन नावाच्या प्रथिन म्हणजे हिमोग्लोबिन यामुळे त्याचा रंग लाल असतो। हिमोग्लोबिनचे मुख्य कार्य आहे ऑक्सिजनचे वहन करणे। हिमोग्लोबिनचे मुख्य कार्य काय आहे? ऑक्सिजनचे वहन करणे। हा प्रश्न विचारलेला आहे की आपल्या रक्तामध्ये ऑक्सिजनचे वहन करण्यासाठी कारणीभूत कोण आहे? तर RBC मध्ये असलेले हिमोग्लोबिन हे आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजन वहन करण्यासाठी कारणीभूत आहेत। पुरुषांमध्ये हिमोग्लोबिनची मात्रा जास्त असते, म्हणजे 13 ते 18 ग्रॅम 100 मिलीलिटर रक्तामध्ये पुरुषांमध्ये हिमोग्लोबिन असतो, तर स्त्रियांमध्ये 11.5 ते 16.5 म्हणजे 11.5 ते 16.5 ग्रॅम एवढा हिमोग्लोबिनचा प्रमाण असतो। हिमोग्लोबिन जर कमी झाला तर आपल्याला एनिमिया नावाचा रोग होतो। कोणता रोग होतो? एनिमिया। आणि हिमोग्लोबिन जर जास्त झाला तर पॉलिसायथेमिया नावाचा रोग जडतो। लक्षात ठेवायचे आपल्याला
कमी झाला तर एनिमिया आणि वाढला तर पॉलिसायथेमिया. एक हिमोग्लोबिन जो असतो तो जास्तीत जास्त ऑक्सिजनचे 4 रेणू वाहू शकतो. किती रेणू वाहू शकतो? 4 रेणू. आता प्रश्न आहे की रक्ताचा रंग लाल कशामुळे असतो? तर हिमोग्लोबिनमुळे असतो. पण हिमोग्लोबिन लाल कशामुळे असतात? तर बघा, आपण सुरुवातीलाच बघितलं की हिम म्हणजे लोह, आणि लोहाला जर पाणी लागला आणि ऑक्सिजन भेटला तर ऑक्सिडेशन प्रक्रियेमुळे लोखंडाला गंज चढतो आणि त्याचा रंग लाल होतो. तसेच रक्तातही सेम प्रोसेस होते. तर आपण म्हणू शकतो की रक्ताचा रंग लाल हा लोह, ऑक्सिजन आणि पाणीमुळे असतो. ओके, म्हणजे सांगता यायला पाहिजे की ऍक्च्युअल रक्त लाल का असतो? तर आरबीसी मुळे असतो. आरबीसी का लाल असतात? तर आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन असतो आणि हिमोग्लोबिन मध्ये लोह असतो, आणि ज्याप्रमाणे लोखंडाला गंज चढतो तसंच रक्तामध्ये सुद्धा हिमोग्लोबिनला जंग चढतो आणि त्यामुळे रक्ताचा रंग काय असतो? लाल असतो. तर अशा प्रकारे आपण आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये रक्त अभिसरण संस्था, त्यानंतर आपण प्लाझ्मा, आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आरबीसी. ओके, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण WBC बद्दल पूर्ण माहिती जाणून घेऊ. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अलविदा. जय हिंद, वंदे मातरम. थँक्यू.